नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या आणि चर्चेतील विषयावर बोलणार आहोत, जो आहे क्रिप्टोकरन्सी। याच्या बाबतीत असंख्य लोकांच्या मनात खूप प्रश्न असतात। हे क्रिप्टोकरन्सी काय आहे, याचे फायदे आणि तोटे काय असतात आणि इतर महत्त्वाचे प्रश्न, त्याबद्दल आपल्याला समजावून सांगायचं आहे। आता आपल्याला माहित आहे की क्रिप्टोकरन्सी ही डिजिटल आणि व्हर्च्युअल करन्सी आहे। त्याची खास गोष्ट म्हणजे ती विकेंद्रित असते, म्हणजेच ती कोणत्याही केंद्रीय बँकेद्वारे नियंत्रित केली जात नाही। क्रिप्टोकरन्सीच्या सर्वात लोकप्रिय उदाहरणात बिटकॉइन येतो, जो सध्या संपूर्ण जगभरात एक मोठा चर्चेचा विषय आहे। तर याची सुरुवात कशी झाली, खूप कमी लोकांना माहिती आहे की क्रिप्टोकरन्सीचे पहिले रूप बिटकॉइन 2009 मध्ये एक अज्ञात किंवा व्यक्ती समूह सातोशी नाकामोटो याने सुरू केले। त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढली आणि आजच्या घडीला बिटकॉइनसह विविध क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत। क्रिप्टोकरन्सीने बाजारात प्रवेश केल्यामुळे काही लोकांनी यावर भारी नफा कमवला, तर दुसऱ्या बाजूला काही लोकांना यामध्ये मोठे नुकसानही झाले, कारण क्रिप्टोकरन्सीच्या किमती ताशी चढउतार करतात। त्यामुळे यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना धैर्य आणि संवेदनशीलता असणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता आपण क्रिप्टोकरन्सीच्या फायद्यावर नजर टाकूया। पहिले, विकेंद्रित स्वातंत्र्य। क्रिप्टोकरन्सीचे सर्व व्यवहार विकेंद्रित असतात, म्हणजे कोणत्याही तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही। दुसरे, आंतरराष्ट्रीय व्यवहार सुलभ होतात, कारण क्रिप्टोकरन्सीला कोणत्याही देशाच्या सीमेची अडचण नाही। तिसरे, उच्च लिक्विडिटी। क्रिप्टोकरन्सी मार्केट 24 तास 7 दिवस खुले असते, ज्यामुळे आपल्याला कोणत्याही वेळेस व्यापार करण्याची स्वातंत्र्यता मिळते। पण या फायद्यांसोबत काही धोके देखील आहेत। पहिला धोका म्हणजे किमतीचा अस्थिरपणा। क्रिप्टोकरन्सीच्या किमती ताशी वधारतात आणि कमी होतात, ज्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये जोखीम वाढते। दुसरे, हॅकिंगचा धोका। जरी क्रिप्टोकरन्सी सुरक्षित असली तरीही डिजिटल वॉलेट्स किंवा एक्सचेंजसाठी हॅकिंगचा धोका कायम असतो। तिसरे, कायदेशीर धोका। विविध देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीला संबंधित कायदे अजून ठरलेले नाहीत, यामुळे कायदेशीर अडचणी येऊ शकतात। क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या दृष्टिकोनातून आणि बाजारातील स्थितीचा विचार करणे महत्त्वाचे आहे। काही लोकांना सट्टा म्हणून क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे आवडते, तर काही लोक दीर्घकालीन निवेश म्हणून ते पाहतात। तर क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्मार्ट आणि सुरक्षित पद्धती वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आधारित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजसाठी काही महत्त्वाचे टिप्स दिले जातात। यामध्ये वॉलेटची सुरक्षितता, नियमित बाजाराचे निरीक्षण आणि अधिक माहिती घेणे यांचा समावेश आहे। कृपया लक्षात ठेवा, क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्व माहिती घेऊन आणि योग्य निर्णय घेतल्यावरच इन्व्हेस्टमेंट करा। क्रिप्टोकरन्सी मार्केट अत्यंत चंचल आणि जोखमीची असू शकते, त्यामुळे योग्य संशोधन करणे आवश्यक आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढेच। आशा आहे की तुम्हाला क्रिप्टोकरन्सी विषयी काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील। अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि यापुढे अशा ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमचे कमेंट्स आम्हाला जरूर करा। जय महाराष्ट्र, धन्यवाद।